सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या योजनेचं नाव. पूर्वी ही योजना श्रमिक विद्यापीठ या नावाने ओळखली गेली. 1967 साली 57 वर्षापूर्वी ज्यावेळेस मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या बंद होण्याची प्रक्रिया सुरू होती, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण यांत्रिकीकरण होत होतं, त्यावेळेस एकेका मशीनने हजारो लोकांची काय घेतली, जागा घेतली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती लोक काय झाले, बेरोजगार झाले. मग अशा बेरोजगार लोकांचं काय करायचं असा मोठा प्रश्न त्यावेळेस शासनाच्या पुढे उभा राहिला. आणि त्यावेळेस मुरुड वरळी या ठिकाणी श्रमिक विद्यापीठाची स्थापना आणि त्या श्रमिक विद्यापीठाच्या माध्यमातून तळागाळातील जे काही गरीब गरजू आणि इच्छुक लोक होती अशा लोकांना वेगवेगळे कोर्सेस शिकवले जाऊ लागले. त्याच्यामध्ये टेलरिंग असेल, फॅशन डिझायनिंग असेल, अंगणवाडी सेविका, मोबाईल रिपेअर असे एकूण अनेक कोर्सेस अनेक वर्ष सुरू होते आणि काही भारतभरात काही ठिकाणी सेंटर्स पण त्यांनी सुरू झाले आणि श्रमिक विद्यापीठाचं काम खूप चांगल्या पद्धतीने सुरू होतं. 2002 साली म्हणजे साधारण किती वर्ष झाली, 2002 साली म्हणजे 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट. तर भारताचे सन्माननीय माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांचं ज्यावेळेस सरकार होतं त्याच पार्लमेंटमध्ये ठराव घेण्यात आला की ही श्रमिक विद्यापीठ योजना खूप चांगली आहे, ही पूर्ण देशभरात काय झाली पाहिजे, रुजवली गेली पाहिजे. म्हणून पूर्ण देशामध्ये जवळपास 242 ठिकाणी श्रमिक विद्यापीठाचं नाव बदलून जनशिक्षण संस्थान करण्यात आणि त्यावेळेस मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण देशभरात ही योजना सुरू झाली आणि त्या जिल्ह्याच्या नावाने ती ओळखली जाते. आपला जिल्हा कोणता आहे, रायगड. म्हणून आपल्या योजनेचं नाव आहे जन शिक्षण संस्थान रायगड. तुम्ही केरळला गेलात तर जन शिक्षण संस्थान केरळ.